गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण या ठिकाणी बघितलेलं आहे डी अँड ए ब्लॉक मध्ये कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट. आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला हा टॉपिक बघायचा आहे. बघा आता हाऊ टू जनरेट, फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू जनरेट द मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट कशी जनरेट होती बघा आता की दिस इज द ॲटम इज स्फेरिकल. At the center of atom, nucleus is present. Inside the nucleus, proton, and the electrons revolve around the nucleus in a particular orbit or stationary orbit. हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असतो बघा. हा द इलेक्ट्रॉन्स विच आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन ए स्टेशनरी ऑर्बिट. दिस इज द ऑर्बिट हियर. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस as well as electron revolve around its own axis. बघा जो इलेक्ट्रॉन्स आहे हा न्यूक्लियस भोवती सुद्धा फिरतो आणि तो इलेक्ट्रॉन हा स्वतः भोवती सुद्धा फिरतो. मग एखादा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरत असेल किंवा तो स्वतः भोवती फिरत असेल तर त्या ठिकाणी तो काय जनरेट करतो, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो. ओके, द इलेक्ट्रॉन्स विच आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस as well as the on its one axis and which create the magnetic moment. How to generate magnetic moment? Atom, how to generate the magnetic moment? The electrons revolve around its shell as well as electrons revolve around the nucleus which generate the magnetic moment. जेव्हा हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो किंवा तो स्वतः भोवती फिरत असेल तर विच जनरेट द मॅग्नेटिक मोमेंट हियर. बघा जर इलेक्ट्रॉन स्वतः भोवती फिरत असताना मॅग्नेटिक मोमेंट तयार करतो. ओके, मग दॅट इज कॉल्ड एज अ स्पिन मॅग्नेटिक मोमेंट हियर. दॅट इज कॉल्ड एज अ स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. स्पिन मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला म्हणायचं आहे. व्हॉट इज द स्पिन मॅग्नेटिक मोमेंट? स्पिन मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन स्वतः भोवती फिरताना बघा तो इलेक्ट्रॉन त्याच्या ऍक्सिस भोवती स्वतः भोवती फिरत असताना तयार होणारी जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला म्हणायचंय स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. व्हॉट इज स्पिन? कशी तयार होते स्पिन मॅग्नेटिक मोमेंट? इलेक्ट्रॉन स्वतः भोवती फिरत असताना तयार होणारी मॅग्नेटिक मोमेंटला काय म्हणायचंय? दॅट इज कॉल्ड स्पिन मॅग्नेटिक मोमेंट हियर. परंतु आता हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियस भोवती फिरत आहे. कशामध्ये फिरत आहे? न्यूक्लियस भोवती. परंतु कशामध्ये तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे? इन ऑर्बिट. इलेक्ट्रॉन हा ऑर्बिट मध्ये फिरत आहे आणि फिरता फिरता तयार होणारी मॅग्नेटिक मोमेंट आहे त्याला म्हणायचंय दॅट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. व्हॉट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट? बघा दोन प्रकारच्या मॅग्नेटिक मोमेंट असतात. एक स्पिन मॅग्नेटिक मोमेंट की जी कशामुळे तयार होणार? तो इलेक्ट्रॉन स्वतः भोवती फिरत असताना तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला म्हणायचं स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. दुसरा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असताना म्हणजे तो इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये फिरतो म्हणून तयार होणाऱ्या मॅग्नेटिक मोमेंटला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणायचं आहे. दोन मॅग्नेटिक मोमेंट आहे. मग आता जर का एखाद्या ऍटम मध्ये टोटल मॅग्नेटिक मोमेंट जर का कॅल्क्युलेट करायचे असेल तर दोघांची ऍडिशन केला जाते. स्पिन मॅग्नेटिक मोमेंट आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटची ऍडिशन करून या ठिकाणी टोटल मॅग्नेटिक मोमेंट काय केला जातं? कॅल्क्युलेट केला जातं. ओके, तर इकडे लक्ष द्या आता की ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये लक्ष द्या मी काय सांगत आहे. त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे. एक पैरामैग्नेटिक सबस्टेंसेस, पैरामॅग्नेटिझम बघायचं आपल्याला. व्हॉट इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स और पॅरामॅग्नेटिझम? मग आपण काय केलं बघा या पॅरामॅग्नेटिझम मध्ये एक सबस्टन्स आपण घेतलेला आहे. द सबस्टन्स विच आर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड हियर. हा एक सबस्टन्स घेतलेला आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे. दिस इज द साउथ पोल अँड दिस इज द नॉर्थ पोल हियर अँड दिस इज द सबस्टन्स हियर. ओके, एक पर्टिक्युलर सबस्टन्स घेतला आपण की जो मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे. मग आता हा मॅग्नेट काय करणार? इट जनरेट द मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक लाईन्स. मग ह्या मॅग्नेटिक लाईन्स या सबस्टन्स मधून डायरेक्टली पास होणार. दिस इज द मॅग्नेटिक लाईन्स हियर. the lines which are directly pass into the substance
ओके, आपण काय घेतला, एक सबस्टन्स घेतलेला आहे, जो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे. एक साऊथ पोल घेतला, दुसरा नॉर्थ पोल घेतला. साऊथ पोल आणि नॉर्थ पोलच्या मधात आपण एक सबस्टन्स प्लेस केलेला आहे आणि त्या सबस्टन्स मधून त्या लाईन पास झाल्यानंतर अशा सबस्टन्सला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं आहे. व्हॉट इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हियर? द सबस्टन्स which are directly pass the magnetic lines. ज्या सबस्टन्स मधून मॅग्नेटिक लाईन्स डायरेक्टली पास होतात त्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणा. मग आता या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय असणार? अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे त्या सबस्टन्स मध्ये. काय असणार आहे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणार आहे. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्याची टोटल स्पिनची व्हॅल्यू, स्पिन मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ही 0 राहणार नाहीये. And you know that what is the spin magnetic moment which generate the electrons? इलेक्ट्रॉन्स जनरेट करतो सिंगल इलेक्ट्रॉन स्वतःभोवती फिरत असतो. सिंगल इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन which are revolve around the itself and create the magnetic moment. That is called as a spin magnetic moment, and the value of spin magnetic moment of the paramagnetic substance never be 0 here. So it is very important condition regarding to that of the paramagnetic substance. The magnetic moment is not 0 here. Okay, then next, if the unpaired electron, number of unpaired electron is more, number of unpaired electron is more, definitely the magnetic moment value is also the more. ओके, व्हॉट इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? की ज्या सबस्टन्स मधून मॅग्नेटिक लाईन्स पास होतात त्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं आहे. मग पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असे कोणते सबस्टन्स आहे ज्यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं. आता या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्या कारणामुळे त्याची स्पिनची व्हॅल्यू ही 0 राहत नाहीये. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तर मॅग्नेटिक मोमेंट, इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट किंवा स्पिन मॅग्नेटिक मोमेंट ही जास्त असेल. मग आता ही जर काय कॅल्क्युलेट करायचं असेल तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे म्यू, दॅट इज इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट किंवा स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला आहे अंडर रूट हियर n इंटू n+2 बोहर मॅग्नेट्रॉन. दिस इज द युनिट ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट हियर. वेअर n म्हणजे काय? n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या. रिमेंबर दॅट द मॅग्नेटिक मोमेंट यू कॅन कॅल्क्युलेट बाय द फॉर्म्युला रूट अंडर रूट n into n+2. Here Bohr magneton is a unit of the magnetic moment. Bohr magneton, Bm, it is a unit of the Bohr magneton. Magnetic moment चे युनिट आहे Bohr magneton. बघा काय सांगितलं मी तुम्हाला पहिले, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणायचंय? की ज्या सबस्टन्स मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या असतात त्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं आहे. आणि अशा सबस्टन्स मधून मॅग्नेटिक लाईन्स पास होत असतात आणि त्या सबस्टन्सची मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू 0 असते. मग मॅग्नेटिक मोमेंट किंवा इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट किंवा स्पिन मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला आहे अंडर रूट n into n+2 बोहर मॅग्नेटॉन. n म्हणजे काय? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या, लक्षात ठेवा. and bms, that is a unit of a magnetic moment here. Remember that, very important points here. For example, मग या ठिकाणी स्कॅन्डियम मध्ये जर का आपण बघितलं, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम आणि मॅग्नीज, याच्या डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन, याच्या डी ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, डी ऑर्बिटल मध्ये 3 इलेक्ट्रॉन, डी ऑर्बिटल मध्ये 5 आणि याच्याही डी ऑर्बिटल मध्ये 5. हे ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग आता या ठिकाणी जर का तुम्हाला सांगायचं झालं तर मी डी ऑर्बिटल परत घेतो. बघा इथं आय विल राईट द डी ऑर्बिटल हियर. ओके, दिस द 5 डी ऑर्बिटल हियर. 1 इलेक्ट्रॉन म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे D1 केस मध्ये. 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे नंबर ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. व्हॅनेडियम, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या परत वाढली. D5 म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या परत वाढली. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. यस, व्हेरी गुड. द मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू इज आल्सो द इन्क्रीजेस. व्हॉट इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स? दे हॅव्हिंग द लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्या सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केल्यानंतर
त्याच्यामधून मॅग्नेटिक लाईन पास होतात. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? ओके, दे हॅव्हिंग द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कशी मोजल्या जाते मॅग्नेटिक मुवमेंट, इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट कशी कॅल्क्युलेट केल्या जाते? फॉर्म्युला आहे अंडर रूट एन इंटू द एन प्लस 2 बोर मॅग्नेटॉन. एन म्हणजे काय? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजेच काय झालं? मॅग्नेटिक मुवमेंटची व्हॅल्यू वाढली. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डिक्रीजेस, मॅग्नेटिक मुवमेंट व्हॅल्यू इज ऑल्सो द डिक्रीजेस हियर. ओके, देन डायमॅग्नेटिझम बघायचं आपल्याला याच्यामध्ये. दॅट इज द डायमॅग्नेटिझम. व्हॉट इज द डायमॅग्नेटिझम किंवा डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपल्याला कशाला म्हणायचं आहे? ओके, डायमॅग्नेटिझम हियर. डायमॅग्नेटिझम. ओके, परत आपण काय घेणार? मॅग्नेटिक फील्ड घेणार. एक साऊथ पोल घेणार आपण अँड अनदर इज द नॉर्थ पोल हियर. दोघांमध्ये आपण एक सबस्टन्स प्लेस करणार आहे. द सबस्टन्स विच आर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड हियर. मग आता हा जो मॅग्नेट आहे जो काय क्रिएट करणार? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करणार. मग या सबस्टन्स मध्ये काय करणार? हा सबस्टन्स या मॅग्नेटिक लाईनला रिपेल करणार आहे. म्हणजे या लाईन्स याच्यामधून पास होणार नाही आहे. बघा, ज्या सबस्टन्स मधून मॅग्नेटिक लाईन पास झाल्या, किंवा दुसरी डेफिनेशन इथं तुम्ही करू शकता की हा सबस्टन्स या फील्डला अट्रॅक्ट करू शकतो. ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? ज्या सबस्टन्स जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो सबस्टन्स आपण प्लेस केलेला आहे तो सबस्टन्स काय करतो? मॅग्नेटिक लाईनला रिपेल करणार, म्हणजे त्याच्यामधून पास होणार नाहीये. अशा सबस्टन्सला काय म्हणायचंय? डायमॅग्नेटिक सबस्टन्स हियर. म्हणजेच डायमॅग्नेटिक सबस्टन्स which repel the magnetic field. मॅग्नेटिक फील्ड काय करणार? तो रिपेल करणार आहे. कोण? डायमॅग्नेटिक सबस्टन्स. डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ऑल इलेक्ट्रॉन पेअर्ड. ओके, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ओके, देन the spin magnetic moment, the value of mu is equal to 0 here. ओके, मग आता डायमॅग्नेटिक स्पेसिस कोणत्या आणि पॅरामॅग्नेटिक स्पेसिस कोणत्या? ओके, ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या असेल तो झाला पॅरामॅग्नेटिक. ओके, ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल तो झाला डायमॅग्नेटिक केस. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जर का बघायचं झालं तर एक्झाम्पल घेऊया कॉपर किंवा झिंक डायपॉझिटिव्ह. झिंक डायपॉझिटिव्ह, वेदर द पर्टिक्युलर स्पेसिस इज अ पॅरामॅग्नेटिक ऑर डायमॅग्नेटिक. आता आपल्याला आयडेंटिफाय करायचंय झिंक हा पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे. तर मग झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित आहे आपल्या सर्वांना. झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ऑर्गॉन ॲटॉमिक नंबर 30, ऑर्गॉन 3d10 अँड 4s2. मग आता 2 इलेक्ट्रॉन 4s मध्ये गेल्यानंतर डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 10. ऑल 10 इलेक्ट्रॉन्स आर द पेअर. हे झाले 5, परत 5 या ठिकाणी घेणार. म्हणजे हे सगळे जे डी ऑर्बिटल मधले 10 इलेक्ट्रॉन आहे पेअर्ड आहे, एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय? तो झाला डायमॅग्नेटिक इन द नेचर. मग याच्या ठिकाणी आपण जर बघायचं आहे की ज्या डी ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन असेल किंवा डी ऑर्बिटल एम्प्टी असेल तर सच स्पेसिस आर द डायमॅग्नेटिक इन द नेचर. ओके, झिंक याच्या 3D मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहे, डायमॅग्नेटिक आहे. देन त्याच्यानंतर कॅडमियम याच्या 4D मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहे, कॅडमियम डायपॉझिटिव्ह सॉरी. देन मर्क्युरी डायपॉझिटिव्ह हियर, Hg डायपॉझिटिव्ह हियर, here the 5D. Okay, remember that it is very important concept. Those d orbital which having not unpaired electron, त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर का नसेल तर तो झाला काय या ठिकाणी डायमॅग्नेटिक, आणि ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तो झाला पॅरामॅग्नेटिक इन द नेचर हियर. ओके, परत काही स्पेसिस आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ शकतो. लक्षात ठेवा मी काय सांगितलेलं आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स मधला बेसिक डिफरन्स काय आहे. ज्या सबस्टन्स मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या असेल त्याला पॅरामॅग्नेटिक म्हणा, ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल त्याला डायमॅग्नेटिक म्हणा. ओके, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू वाढते. मॅग्नेटिक मोमेंट कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला आता? सो रूट एन इंटू एन प्लस 2 बोर मॅग्नेटॉन या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट काय केलं जाऊ शकते? कॅल्क्युलेट केलं जाऊ शकते. 2 डिफरन्स लक्षात घ्या, कोणत्या स्पेसिस पॅरामॅग्नेटिक आहे, कोणत्या डायमॅग्नेटिक आहे. परत या ठिकाणी आपण बघूया. So first of all I would write the scandium 3D
स्कॅन्डियम ट्राय पॉझिटिव्ह, टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह, व्हॅनेडियम पेंटा पॉझिटिव्ह. हे जे काही ट्रान्झिशन मेटल कॅटायन्स आहे, या ट्रान्झिशन मेटल कॅटायनच्या डी ऑर्बिटल मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स आहे, एम्प्टी आहे. म्हणून पण आतले ज्या ऑर्बिटल आहे त्या सगळ्या पियर्ड आहे, सगळे इलेक्ट्रॉन पियर्ड आहे. म्हणून या सगळ्या स्पेसिस झाल्या डायमॅग्नेटिक. दीज आर द डायमॅग्नेटिक हिअर. म्हणजे यांची इफेक्टिव्ह ॲटॉमिक जी काही मोमेंट आहे, स्पिन मॅग्नेटिक मोमेंट किंवा इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू ही काय येणार आहे, 0 येणार आहे. की जे आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो, म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू अंडर रूट हिअर n इंटू n+2 सो बोहर मॅग्नेटॉन. Okay, then next example I will write here the zinc dipositive here, cadmium dipositive here, mercury dipositive here. Okay, I will write mercury dipositive here. So then I will write here the copper positive here, then silver positive here, then gold positive here. हे जे ट्रान्झिशन मेटल कॅटायन्स आहे, या ट्रान्झिशन मेटल कॅटायन्स मध्ये डी ऑर्बिटल जे आहे हे कम्प्लिटली फिल्ड आहे. डी ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड ऑफ हिअर. ओके, सो इट इज अ डायमॅग्नेटिक हिअर. ह्या सगळ्या काय झाल्या, डायमॅग्नेटिक झालेल्या आहे. सो द मॅग्नेटिक इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंटची जी काही व्हॅल्यू आहे या ठिकाणी ही काय येणार आहे, 0. बोर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू 0 आहे. रिमेंबर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स हिअर. इफेक्टिव्ह मॅग्नेट, हाऊ टू कॅल्क्युलेट हिअर. आय विल राइट द फॉर्म्युला हिअर. सो देन I will write here the chromium. So chromium positive here. Then manganese dipositive here. Manganese dipositive here. So I will write the iron tripositive here. याचं जर काय कॅल्क्युलेट केला तर याच्या या तीनही मेटल कॅटायनच्या डी ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. डी ऑर्बिटल containing 5 electrons here. So these metal cations are transition metal cations are the paramagnetic. These are the paramagnetic in the nature. The magnetic moment value, the effective magnetic moment value here is not equal to 0. ही 0 राहणार आहे. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू काय होऊ शकते, वाढू शकते. क्वेश्चन कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या ट्रान्झिशन मेटल कॅटायनच्या डी ऑर्बिटल मध्ये जर का 5 इलेक्ट्रॉन असेल तर 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर का असेल तर यांची व्हॅल्यू किती टाकायची, 5 इंटू 5 ओके प्लस 2. याचं रूट कॅल्क्युलेशन करायचं आहे. देन आपल्याला काय मिळणार, इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू करू शकते, मिळू शकते. ओके, सो these are the topic regarding to that of the magnetic properties of the transition metals cations and transition metal, that is d block elements here. So have a look at the point here.